नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी अतिशय खुशखबर. राहिलेल्या बहिणींसाठी या तारखेला 30,000 रुपये एकदाच आपल्या खात्यात येणार आहेत. म्हणजेच ज्या बहिणींचे पैसे राहिलेले ते त्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट. आपल्याला 3,000 रुपये आपल्या खात्यात मिळणार आहे. तर काय असणार अपडेट, काय असणार संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहणार आहोत. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मात्र विसरू नका. मार्च-एप्रिल हप्त्याची मोठी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहेत. कोणत्या तारखेला मिळणार, कोणत्या बहिणींचा हप्ता राहिला, तुमचे पैसे आले का चेक करा. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. जर लाडक्या ताईंनो राहिलेल्या बहिणींचा हप्ता होणार जमा, कारण नवीन जी आर आलेला आहे. वंचित महिलांसाठी मोठा निर्णय. पैसे कधी येणार, संपूर्ण ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत. तर राज्य सरकारकडून असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या महिलांचे पैसे राहिलेले आहेत त्या महिलांचा हप्ता लवकरात लवकर जमा करण्याचा निर्णय जे आहे सरकारकडून घेण्यात आलेला आहे. पण तुमची KYC नसेल तर हा हप्ता थांबू शकतो. जर तुमचं बँक खात्याशी आधार लिंक नसेल तर हा हप्ता थांबू शकतो. आणि काही महिलांना जे आहे KYC केल्यानंतर पैसे आपल्या खात्यात आलेले आहेत, तर तुम्ही पण लवकरात लवकर जाऊन KYC करून घ्या. आपल्या जवळच्या आधार कार्ड सेंटरवर जा, KYC करा आणि लवकरात लवकर लाडकी बहीण महायोजनाचा आनंद घ्या. आणि हा पैसे जे राहिलेले आहेत ते पैसे लवकरात लवकर आपल्या खात्यात 3,000 रुपये येण्याची शक्यता आहे. कारण जर आपण लवकरात लवकर KYC पूर्ण करून घेतला तर हा आपल्या खात्यात येणार आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की जर लाडक्या बहिणींचे पैसे जर येत नसतील तर आपण KYC करून घ्या. कारण KYC खूप गरजेचं आहे. KYC केलं नसेल तर आपल्या खात्यात पैसे येणार नाहीत. तर लवकरात लवकर आपल्या जवळच्या आधार कार्ड सेंटरवर जा, KYC करून घ्या. आपली KYC झाली का तपासा. नंतर आपलं बँक खात्याशी आधार लिंक आहे का बघा. आणि भरपूर महिलांना जे आहे लाभ मिळालेला आहे. बघू शकता की राहिलेल्या बहिणींचा हप्ता जमा होणार असा GR आलेला आहे. देवेंद्र फडणवीस असं सांगितलेले आहे की लवकरात लवकर KYC केल्यानंतर आपले पैसे आपल्याला भेटणार आहेत. तर वंचित महिलांसाठी हा खूप मोठा निर्णय असून तर यांच्यासाठी खूप अतिशय महत्त्वाची गोष्ट आपण पाहणार आहोत. तर काय असणार निर्णय, तर आदित्य ठाकरे सुद्धा सांगितलेले आहेत. आदित्य तटकरे सुद्धा म्हणलेले आहेत की KYC केले नसेल तर आपले पैसे थांबू शकतात. तर लवकरात लवकर KYC करून घ्या. आपली काय असणार अपडेट संपूर्ण माहिती आपण ह्या माहितीनुसार आपण संपूर्ण करून घेतल्यानंतर आपल्याला पैसे जे आहे आपल्या बँक खात्यात भेटणार आहेत. DBT चेक आहे का तपासा. नंतर आपलं बँक खाते आधारशी लिंक आहे का, मोबाईल नंबर चालू आहे का, संपूर्ण माहिती आपण तपासल्यानंतर आपल्याला हे पैसे जे आहेत पडणार आहेत. म्हणजेच राहिलेल्या बहिणींचा सर्वात मोठा GR म्हणजे हे आहे. कारण लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट म्हणजे आपण जर KYC लवकरात लवकर केली तर 3,000 रुपये जे आहे आपल्या खात्यात येणार. म्हणजेच संपूर्ण महिलांचे पैसे जे आहेत, म्हणजेच 2 महिना म्हणल्यासारखे 2 महिन्याचे पैसे आपल्या खात्यात येणार आहेत. तर आपण लवकरात लवकर जवळच्या आधार सेंटरवर जाऊन KYC लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. आणि आपले पैसे आलेत की नाहीत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर लाडक्या बहिणींनो, आपले पैसे आलेत नाहीत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ब्रेकिंग न्यूज लाडकी बहीण योजना मोठी बातमी आपण आज पाहिलेलं आहेत की 22 मे 2025 एक महत्त्वाचा अपडेट. 1 महिन्याचा हप्ता या दिवशी जमा होणार. पात्र महिलांची यादी जाहीर. नवीन अर्ज प्रक्रिया सुरू. आता अर्ज कसा करायचा, सविस्तर माहिती आणि अधिकृत अपडेट इथे पहा. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मात्र विसरू नका. आणि तुमचा KYC झाले का नाही लवकरात लवकर चेक करून घ्या. आपला मोबाईल नंबर चालू आहे का, आपल्या बँक खात्याशी मोबाईल नंबर लिंक आहे का, ते संपूर्ण माहिती तपासा. जर या इच्छुक आपले पैसे येत नसतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये पैसे आले नाही तसं टाईप करा. म्हणजे त्या आधारित आपला हा नेक्स्ट व्हिडिओ होणार आहे. तर आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.